दरम्यान सर्वच राजकीय पक्षांमध्ये नाराजांची संख्या प्रचंड वाढते। असेच नाराज आहेत मुंबईमधल्या अजित पवार गटातले कार्यकर्ते। मुंबईत अजित पवार गटातही अनेक जण नाराज असल्याचं समजते आणि या नाराजांनी त्यांची नाराजी थेट नवाब मलिकांकडेच बोलून दाखवली आहे। उमेदवारी वाटपांवरून अजित पवार गटात वादावादी होतीये। मलिकांच्या वाढत्या हस्तक्षेपावरून नाराजी वाढली आहे आणि हीच नाराजी नवाब मलिकांकडेच काही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती अजित पवार गटाबद्दल? मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नवाब मलिकांना देण्याच्या वरूनच पक्षांतर्गत वेगवेगळी मतमतांतर होती। भाजप आणि शिवसेनेची तर मतं एकदमच टोकाची होती। अशा कालावधीमध्ये नवाब मलिकांच्याच माध्यमातून अनेकांना तिकीट वाटप करण्यात आलेलं आहे। त्यात विशिष्ट समाजाला म्हणजे विशिष्ट धर्माच्या लोकांना, अल्पसंख्याक समुदायाला वाढता कल यामुळेच कदाचित मोठ्या प्रमाणामध्ये नवाब मलिकांच्या विरोधात नाराजी आहे। काही वेळांपूर्वी राष्ट्रवादी प्रदेशच्या कार्यालयामध्ये काही पदाधिकाऱ्यांनी येऊन नवाब मलिकांच्या विरोधात तक्रारीचा सूर दिला, तसंच काही घोषणाबाजी देखील करण्यात आलेली आहे। यावरून स्पष्ट दिसून येतं की नवाब मलिक जे निर्णय घेत आहेत त्या निर्णय प्रक्रियेला शहरातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा विरोध आहे। आता सुनील तटकरे आणि अजित पवार या संदर्भात काही भूमिका घेत आहेत का हे पाहणं गरजेचं आहे। नक्की, धन्यवाद सागर आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर